नगर परिषद हद्दीतील म्हाडा कॉलनी परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी 15 जून रोजी प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अजय टप यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाचा घेराव घेतला। यावेळी विविध मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले। नागरिकांच्या म्हणण्यानुसार परिसरात नियमित पाणी पुरवठा होत नसून पिण्याच्या पाण्यासाठी 15 ते 20 दिवस प्रतीक्षा करावी लागते। पुरवठा होणारे पाणी अनेकदा अशुद्ध असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। तसेच रस्त्याची दुरवस्था, नाल्याची अपुरी साफसफाई, काही ठिकाणी नाल्यांचा अभाव असल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे। स्ट्रीट लाईटची अपुरी व्यवस्था, इतर नागरी सुविधांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला। पाणी पुरवठा, रस्ते दुरुस्ती, नाल्यांची साफसफाई, स्ट्रीट लाईटची व्यवस्था तातडीने करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला। आंदोलनात मोठ्या संख्येने महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते। विदर्भाच्या फौजदारी मलकापूर शहरामध्ये लोकप्रतिनिधी यांनी मागील 25 वर्षा पहिले काही ठिकाणातून यांना म्हाडावासियांना भेटी दिली, पण त्या ठिकाणी आजपर्यंत कोणतीही सुविधा उपलब्ध नाही। रस्ता, नाली, पाणी, धूर, घाणी संपात झालेला आहे। फक्त इलेक्शन आले की आपले फक्त म्हाडावासियांना फक्त वोटर बँक समजून वापरल्या जाते। याबाबत कोणतेही दुर्लक्ष यांनी केलेलं आहे। आता तरी लवकरात लवकर म्हाडावासियांना रस्ते, नाले, पाणी द्यावे, अन्यथा आम्ही उग्र रूपाचे आंदोलन करू। याची संपूर्ण जबाबदारी मलकापूर प्रशासन व लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी यांच्यावर राहील। रवींद्र बामंदे, म्हाडा कॉलनी या रस्त्याची म्हणजे बोलण्याची अशी परिस्थिती झालेली आहे की आज त्या रस्त्याने कोणीही जाऊ शकत नाही। कोणी तब्येत खराब असो, कोणी प्रेग्नेंट असो किंवा शाळेच्या मुलांची तब्येत असो, आजपर्यंत कोणी ऑटोवाला तिथपर्यंत येत नाही की मुलांना जसं आम्हाला रोडवर सोडून देणं पडते। दुसरी गोष्ट अशी म्हणजे पाणी टायमावर येत नाहीये। पाणी आलं बी ते पाणी इतकं दूषित येऊ राहिलं की त्या कारणानं मुले, लहान माणसं म्हणा, सर्व म्हणा हे आजारी पडू राहिले। दुसरी गोष्ट अशी की त्या ठिकाणी नाल्या नाही आहे, त्या नाल्यांमुळे मच्छर वगैरे यांचा त्रास आहे। दुसरी स्पॉट लाईट जे आहे त्यांची बी सुविधा नाही। म्हणजे म्हाडा कॉलनी हे अशा ठिकाणी ते ठेवलेलं आहे की जसं म्हाडात हे कोणी लावारिस वस्ती आहे म्हणून त्या ठिकाणी कोणी नगराध्यक्ष किंवा नगरपालिका किंवा आमदार, खासदार हे कोणी लक्ष द्यायला तयार नाही आहे। म्हाडामध्ये एक लावारिस वस्तू आहे अशी तिच्या परिस्थितीमध्ये त्यांना सोडलेली आहे। आता याच वर्षी म्हाडा कॉलनीमध्ये दुर्गेश भाऊ राजापुरे हे आलेले आहे, पण आता त्यांना येऊन समजा 6 महिने झालेले आहे। पण हे 25 वर्ष झाले, 25 वर्षापासून याच्या पहिली पण हे परिस्थिती झालेली आहे की असं म्हणजे गंदगीतपणे आम्हाला फेकून दिलेलं आहे। ज्या ठिकाणी कमी तुम्ही डोक्याच्या वरती असं घास असलेला किंवा झाडं असलेले त्या रस्त्याने आम्ही योगाव केलेला आहे। आज त्याची परिस्थिती एकदम गंभीर झालेली आहे, पण कोणी दुर्लक्षच करू राहिलं, कोणी लक्ष द्यायला तर नाही, ना आमदार, ना खासदार, ना कोणी मलकापूरचा कोणी मेंबर, याच्याशिवाय कोणी आम्हाला लक्ष देऊन नाही राहिलं।